हाय मित्रांनो, आता मी इकडे इल्लो आपलो कोणतो भावेश कोहली आहे घेऊन इल्लो माका पॉईंटचा काय मला नाव माहित नाही. एन्जॉय बरा वाटला, एन्जॉय मस्त केली. बाकी बाज जावत जाऊ. तर आज जाणार आहोत. कुठे जाणार आहे बघा? आपला आजचा इथे आपला हे आहे, आपली खजाना आहे, तिथं धबधबा वगैरे आहे, तिकडे चालू आम्ही आता मित्र आम्ही सगळे तिकडे. आता हे बघा पाठीमागून येत आहेत सगळे. आज कामावर हाफ डे मिळालेला तर सगळेजणांनी म्हटलं की चला जाऊया तिकडे. आता जातोय तिकडे, तुम्हाला दाखवतो. तरी नवी मुंबईमध्ये तुमचं येणं झालं तर नक्कीच त्या ठिकाणी जावा आणि तुम्हाला ॲड्रेस पण टाकेन मी डिस्क्रिप्शनमध्ये. चला तर मग जाऊया. ब्युटी ऑफ नवी मुंबई. दाखवतो की व्ह्यू कसा आहे ते, आणि तुम्हाला पण बघून नक्कीच इथे वाटेल की यावंसं. चला तर मग तिकडे जाऊया. तर खारकोपर रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर थोडं पुढे स्ट्रेट गेल्यानंतर एक लेफ्ट साईडला हा जो रस्ता आहे तो लागतो. तुम्हाला रस्ता पण दाखवतो आता. इथून एकदम स्ट्रेट जायचं आणि स्ट्रेट गेल्यानंतर पुढे तुम्हाला रस्ता लागेल आणि इथून सरळ सरळ जायचं आहे. गावांगाव म्हणून लागेल. तिथून स्ट्रेट किती किलोमीटर आतमध्ये असेल हे तिथून खारकोपरवरून? हार्डली 2 किलोमीटर, 2 ते 3 किलोमीटर अंतराचा डिस्टन्स आहे. आणि आता बघू शकता तुम्ही पुढे गेल्यावर प्रॉपर तुम्हाला दाखवतो सर्व. सो कधी विकेंडचा जर प्लॅन तुम्हाला फिरण्यासाठी करत असाल आणि मुंबईपासून नियर तुम्हाला जर म्हणजे लवकर डिस्टन्स प्लॅन करायचं असेल आणि चांगली लोकेशन पाहिजे असेल नक्कीच तुम्ही एकदा ह्या लोकेशनला येऊन ट्राय करू शकता. तुम्हाला पुढे दाखवतो गेल्यानंतर किती छान लोकेशन आहे ती. आणि आता पाठवून येत आहेत सगळे. नेमका डिस्टन्स प्लॅन झाला होता. हा आक्सा म्हणून इथून आहे. सो इथून तुम्हाला यायचं आहे. आणि हा व्ह्यू बघा आता. आणि हे बाकीचे येतात आहेत पाठून. तुमच्या बाईक कार ऑफरोडिंग साठी जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही ऑफरोड पण करायला इथे येऊ शकता. हे बघा, चांगलाच एक्सपिरियन्स तुम्हाला मिळणार ऑफरोडचा. हा व्ह्यू तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला थोड्याच व्ह्यू दाखवेन म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार की मुंबईपासून एवढं नियरेस्ट अंतरावर हा एवढी चांगली ही लोकेशन आहे. सो जर शनिवार रविवार जर तुम्हाला विकेंडचा कधी कुठे जायचा प्लॅन करत असाल तर नक्कीच इकडे या. हिडन प्लेस इन नवी मुंबई पण तुम्ही बोलू शकता याला. अजून तरी कोणाला माहीत नाही आहे, त्यामुळे इकडे पाहिजे तेवढी सध्या गर्दी नाहीये. या हिडन प्लेसला एकदा व्हिजिट करण्यासाठी नक्कीच इकडे या. येतो व्ह्यू बघा आता.
कधी इकडे खेकडे पण आहेत. हा राईटला जातात आपल्याला. चला तिथून राईटला गेलो ते गाईला माहितीये गळ्यात असतो लोंडो असतो माहितीये का. गाय आली समजतोय तुला माहितीये तुला काय कुठच्या या कसं झाड आहे काय असतं त्याचं. घे दाखव कसं दाखव त्याला व्हिडिओ मिळतो. हे गिरा हिडन प्लेस इन नवी मुंबई. चलो हा बघा 4 दिवसाचं खायला घेतलं एकदाच त्याने. हा या मस्त आहे की पोहायला या आनंद घ्या फक्त सेफ्टी मध्ये राहा. अरे मेन विषय काय झाला का सॉक्स व पिपलम करते ना ते आजच लागतंय. संडेला भरपूर गर्दी असते शक्यतो संडेला येऊ नका आणि आलात तर असा ऑफ डे या. तर आता पोहोचलेलो आहे इकडे आणि तुम्हाला जसं मगाशी सांगितलं हिडन प्लेस पण तुम्ही ह्याला म्हणू शकता. सो नक्कीच या आणि आता बाकीचे पण प्लॅन आहेत ते करणार आहोत तुम्हाला दाखवतो ते पण पुढे. आणि अजून पण जर तुम्ही आमच्या चॅनलला ट्रॅव्हलमेट या चॅनलला तुम्ही जर अजूनपर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण करायला विसरू नका. तर आता सगळ्यांची पार्टी करून झालेली आहे आणि आता बघू शकता सगळ्यांची पार्टी करून झालेली आहे आणि आता निघणार आहोत थोड्याच वेळात. आणि एंडला तुम्हाला सांगणार का एकच आहे हे बघा हे आहेत ते आम्हाला घेऊन आले होते. सो हिडन प्लेस इन नवीन मुंबई कोणी दाखवली असेल. हा त्याचं काय संबंध हा नवी मुंबईवाला आहे त्याचा काही संबंध नाही. हा अलिबागवाला आहे. तर कधी जर तुम्हाला यायचं असेल नवी मुंबईमध्ये ह्या प्लेसला हे बघा ही प्लेस बघू शकता. आधी सांगितलं होतं की मी इथून हे बघा तुम्हाला सांगितलं होतं की ह्या साईडला जाईन पूर्ण आणि त्यानंतर हा बोलत होता की अरे जमीन कुठे काच कुठे. सो त्या दोघांनी बोल त्या दोघांनी हा टास्क कंप्लीट केलेला आहे जातोय. सो आजचा दिवस एकदम म्हणजे खूप छान असा म्हणजे हिडन प्लेस बघायला मिळाल्यामुळे खूप छान असा गेलेला आहे. आणि हा पाठवून येतोय माझा मित्र. तर असेच नवीन व्लॉग घेऊन येण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि नेक्स्ट टाइम अजून एक हिडन प्लेस आहे नवी मुंबईमध्ये तिकडे पण तुम्हाला घेऊन जाऊ. सो हे बघा भेटूया मग आपण सगळे पुढच्या व्लॉगमध्ये. चला तर मग याच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून बेल आयकन दाबा घंटा वाजवा आणि चला तर मग दबडेला घंटा वाजवा. चला तर मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय. हाय मित्रांनो आता मी इकडे इल्लो आपलो कोणतो भावेश कोहली आहे घेऊन इल्लो माका पॉईंटचा काय माझं नाव माहित नाही. एन्जॉय बरा वाटला एन्जॉय मस्त केली बाकी बा जावत जाऊ.